केसांना तेल लावणं गरजेचंच आहे का? तर असं अजिबात नाहीये की तुम्ही केसांना तेल लावायलाच पाहिजे, केसांना तेल नाही लावलं तर केस डॅमेज होतात, गळतात, असं काहीच नाही आहे. केसांना तेल का लावलं जाते? ज्यांना वेणी घालायची आहे किंवा पुरुषांना ते केस सिल्की आवडत नसतात म्हणून त्याला तेल लावलं जातं. पण तेल लावल्याने केस वाढतात वगैरे हा समज चुकीचा आहे. हो, पण तेल लावल्यामुळे, केसांना तेल लावल्यामुळे ना तुमचं जे डोकं आहे ते डोकं शांत राहतं, आपण असं म्हणू शकतोय. किंवा तात्पुरता तुमच्या केसांचा ना ड्रायनेस तात्पुरता कमी होत असतो. तर नेमकं काय गरजेचं आहे केसांसाठी? केसांना योग्य शॅम्पू लावून स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि केसांना हेअर मास्क लावणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता कसं आहे, केसांमध्ये कोंडा होणं, धूळ बसणं आणि केसांना तेल लावल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ते चिपचिप होणं, वास येणं, यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे शॅम्पू. केसांना सर्वात महत्त्वाची भूमिका जर का कुठली पार पाडत असेल केसांमध्ये तर ती आहे शॅम्पूची. तुम्हाला योग्य शॅम्पू निवडता यायला हवा. आणि मी नेहमी सांगत आलेली आहे, शॅम्पूमध्ये कॅरेटीनयुक्त शॅम्पू वापरणं तुम्हाला खूपच जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जो शॅम्पू वापराल ना त्याच्यावर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असावं. म्हणजे स्पेसिफिक असा कुठला ब्रँड मी तुम्हाला सांगेलच असं नाही आहे, परंतु तुमच्या शॅम्पूवर जर कॅरेटीन नाव लिहिलेलं असेल तर तो शॅम्पू तुमच्यासाठी योग्य आहे. कॅरेटीनमध्ये कोणते कोणते शॅम्पू येतात? लॉरियलचा शॅम्पू येतो कॅरेटीनमध्ये, ट्रेसमेचा शॅम्पू येतो, माझा सर्वात आवडीचा लस्टर मॅजिक, कारण की तो खूप स्वस्त आहे, मस्त आणि मोठी बॉटल येते, तो एक शॅम्पू येतो कॅरेटीनमध्ये. याचबरोबर खूप सारे ब्रँड आहे, वेलामध्ये पण कॅरेटीनचा शॅम्पू येतो. तर तुम्ही याच्यातला कुठला पण शॅम्पू जो आहे तो घेऊ शकतात, परंतु कॅरेटीनयुक्त शॅम्पू घ्यायचा आहे. हेअर मास्क नेमकं काय आहे? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, हेअर मास्क किंवा कंडिशनर हे कानाच्या खालची जेवढी लेंथ आहे केसांची त्यालाच लावायचं असतं. हेअर मास्क लावल्याने काय होते? केसांना फाटे फुटत नाही, केस तुटत नाही, केस गळत नाही, केस अगदी सिल्की दिसतात, केस खूप छान दिसतात, केसांचा रंग टिकून राहतो, तुमचे केस लवकर पांढरे होत नाही. याचबरोबर केसांना हेअर मास्क लावल्यामुळे केस मजबूत होतात. केसांना हेअर मास्क लावणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या केसांचा लुक खूप छान दिसतो, केस खूप चांगले सेट होतात. म्हणून केसांना हेअर मास्क लावायला विसरू नका. हेअर मास्कमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहे, जसं आहे प्लम, ट्रेसमे, पिलग्रीमसुद्धा छान आहे. लस्टर मॅजिकमधला सुद्धा हेअर मास्क हा खूप आणि खूप जास्त छान आहे. हेअर मास्क लावण्याची प्रोसेस कशी असते? शॅम्पू केल्यावर लगेच त्या ओल्या केसांना मास्क लावायचं आणि किमान 10 मिनटं ते केसांना तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतरून तुम्ही तुमच्या केसांना साध्या पाण्याने वॉश करायचं. मास्क हे तुमच्या केसांना धुळीपासून, सूर्यापासून किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टींपासून ना सुरक्षित ठेवत असते. तुमचे केस डॅमेज होऊ देत नाही, म्हणून केसांना मास्क लावणं गरजेचं आहे. अशाच आणखीन माहितीसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. रोज दुपारी 3 वाजता ना मी फ्री लाईव्ह सेशन घेऊन येत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की केस वाढीसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी आहारात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला पण माझं 3 वाजेचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावर सुद्धा ते मिळून जाणार आहे. आणि हो, मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे हेअर केअर कोर्स. फक्त आणि फक्त 49 रुपये फी असणार आहे त्याची, ज्यामध्ये मी केसांबद्दल संपूर्ण आहार कसा असावा, केसांसाठी कुठले प्रोडक्ट छान असायला हवे, कुठल्या ट्रीटमेंट चांगल्या आहे, कुठल्या गोष्टींमुळे केस गळतात, कुठल्या गोष्टींमुळे केस मजबूत होतात, यावर मी हे सेशन घेणार आहे. फक्त 49 रुपये फी असणार आहे आणि बुधवारी हे सेशन असणार आहे दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत. ॲडमिशनसाठी मला 7755925370 ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज नक्की करा. थँक्यू.